नमस्कार सर्वांना. मंडळी, सध्या मी रत्नागिरीत आहे. एक ऐतिहासिक किल्ला रत्नदुर्ग आता आपण बघायला जाणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. या गडावर चढताना पहिले ह्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि वर आल्यानंतर पायऱ्या म्हणजे जास्त नाहीयेत, थोड्या आहेत आणि खूपच थोड्या आहेत. आणि इथे देवी मंदिर आहे भगवती देवीचं. त्याच्यामुळे ओटीचं सामान घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. वरती गडावर चढून आलं ना, जास्त नाही आहेत पायऱ्या, खूपच कमी आहेत, म्हणजे खूपच कमी आहेत. आणि ते ओटीचं सामान महिला आपण सगळ्या ज्या जिथे जातो, कारण मंदिर आहे पुढे भगवतीचं, त्याच्यामुळे ओटी भरणारच आपण. इथे स्टॉल आहे, तुम्हाला सगळं याच्यामध्ये मिळतं. आणि ही दोघंही हँडिकॅप आहेत. इथे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने आपण घ्यायचं. ओटी भरून आल्यानंतर मी त्यांना पैसे देणार आहे. चला आपण ओटी भरायला जाऊया. मंदिरात कदाचित आपल्याला अलाउड नाही होणार, मंदिरात कॅमेरा अलाउड नसेल. जेवढं होईल तेवढं मी दाखवते. अरे वा, आतमध्ये आरती चालू आहे. आतमध्ये अलाउड होणार नाही म्हणून मी बाहेरूनच दाखवते मंदिर देवीचं. हे बघा, हे इथे मंदिर आहे आणि पूर्ण किल्ल्याला आता पहिल्यांदा नव्हती, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नव्हती. आता ही तटबंदी पूर्णपणे बांधलेली आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी असं चालण्यासाठी फुटपाथ त्यांनी बनवलाय वरती उंचावर, कळत असेल तुम्हाला. आणि ह्या किल्ल्याला तिन्ही बाजूने समुद्र आहे. दाखवते तुम्हाला, चला. आम्ही पहिल्यांदा हे सगळं फिरत होतो, पण आता त्यांनी तटबंदीच बांधले. त्याच्यामुळे खाली कोणी उतरत नाही जास्त. हे बघा, हे असे मध्ये मध्ये ना बुरुज आहेत. हा तर म्हणजे अगोदर होतो तेव्हा होतच, म्हणजे आमच्या लहानपणापासूनच आहे. काही ठिकाणी त्यांनी तटबंदी बांधले ना, ते मात्र त्यांनी बांधलेत. काही ठिकाणी ह्या खिडक्यांना जाळ्या बसवल्यात, पण काही ठिकाणी काढल्यात. ह्या नाही, ह्या जाळ्या बसवलेल्या होत्या, हे आता परत काढल्यात मला वाटतं त्यांनी. हे बघा, समुद्र दिसतोय मस्तपैकी. अजूनही समुद्र आहे या किल्ल्याला. आणि हा धक्का ना बांधला होता त्यांनी, पण माहित नाही काय झालं. तिथे पाणी कमी आहे का काय, बोटींसाठी केलं होतं, पण तो नंतर मग अर्धवटच सोडला. हे बघा, असे मध्ये मध्ये ना बुरुज केलेत त्यांनी मस्तपैकी. फिरायला येणाऱ्यांना उभं राहून निसर्ग सौंदर्य, तिन्ही बाजूनी समुद्र, अथांग समुद्र आहे. हे बघा, इथे पण अशा ना बुरुजच आहे आणि इथे खिडक्या आहेत. पहिलं जे बांधकाम होतं ना, ज्या वेळेला आम्ही कॉलेजला होतो, मी कॉलेजला असताना फेवरेट पॉइंट आहे आमचा हा. आम्ही मैत्रिणी यायचो इथे आणि मस्त. तेव्हा हे असे बुरुज बांधलेले पण नव्हते, एकदम सुरुवातीचे जे दगड ठेवून करतात ना तशा पद्धतीने होते ते. मस्तपैकी त्याच्यात बसायचं. पूर्ण बुरुज केलेला आहे. फिरण्याच्या दृष्टीने खूप छान केलंय त्यांनी. पूर्ण तटबंदी बांधलेली आहे, त्याच्यामुळे खूप सेफ्टी पण आहे, सुरक्षित आहे. लहान मुलांना घेऊन यायला सुद्धा आपला इतिहास दाखवण्यासाठी कळलाच पाहिजे. आणि आता ना तिकडे तो दीपगृह आहे, तो दीपगृह आहे, दीपस्तंभ, दीपगृह.
आणि म्हणजे रात्रीची जी जहाजं येतात त्यांना जी लाईट दाखवली जाते त्याच्यासाठी असतं इथे बंदर आहे वगैरे ते जे. आणि आता तिथे ना शिवसृष्टी पण केलेली आहे ही बघा. हे सगळं आत्ता केलंय. आपण पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा ते दाखवेन. आता तर वेळ कमी आहे, त्याचंही टायमिंग आहे. खूप छान बनवलंय. पण हे किल्ला आणि जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही हे दोन्ही एका दिवशी करू शकताय. टायमिंग आहे दोन्हीचं. पण समुद्र जो माझा वीक पॉइंट आहे. खूप मस्तपैकी असं बसायचं शून्यात बघत. हे बघा, हे ना पूर्ण तुम्हाला दिसते का? ही पूर्ण विहीर 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 होती. आता ती बुजवून टाकलेली आहे. आणि तिथे दरवाजा आहे एक. बघा, हे बघा दरवाजा. आणि तो दरवाजा म्हणजे ही शिवाजी महाराजांच्या काळात ऐतिहासिकच आहे सगळं हे. पूर्णपणे हा रत्नदुर्ग. आणि ह्या विहिरीला तो दरवाजा होता आणि त्या विहिरीतून समुद्रात जाता येत होतं. असा तो मार्ग आहे. पण आता तो पण गुप्त मार्ग, पण तो आता बुजवून टाकलेला आहे. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. आता तो बुजवून टाकला होता. मध्यंतरी थोडस त्याच्यावर केलं होतं की कुठपर्यंत जाता येतं, पण ते कुठले माशाचा प्रकार आहे जो आता नाव येत नाही मला त्याला, कालवं का काय आहे ते, कापलं जातंय. ती खूप आहेत आतमध्ये. स्किन ही होते, त्याच्यामुळे ते बंदच करून टाकले की त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून. कान्होजी आंग्रे, दर्या सारंग कान्होजी आंग्रे त्यांच्याबद्दलची माहिती आपण, माझी मुलगी आहे ती स्पेशल, त्याच्यामुळे तिला चांगलं माहिती आहे. मी चुकीचं उगीच काहीतरी तुम्हाला सांगण्यापेक्षा तिच्याकडूनच ऐकूया. बोल. मध्ययुगीन काळात हिंदवी स्वराज्य जे पुढे ग्रो होत राहिलं ते जितकं जितकं सह्याद्रीच्या आधारावर होतं तितकंच जास्त आपल्या नेव्हीवरती होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन काळात हे असे पहिले राजे होते की या काळात त्यांनी स्वतःची नेव्ही उभी केली, ती सुद्धा शून्यातून उभी केली. आणि त्या नेव्हीचं जे सगळं ज्ञान, सगळी जबाबदारी होती स्ट्रॅटेजिकली, अर्थात ती छत्रपती शिवाजी महाराजांची होती, पण त्याचं सगळं स्किल होतं, जे क्राफ्ट्समॅनशिप होती, ते जे डोकं होतं ते कान्होजी आंग्रेंचं होतं. इथले जी सगळं जबाबदारी होती ती कान्होजी आंग्रेंची होती. त्यामुळे हिंदवी स्वराज्यातल्या सगळ्या समुद्री किल्ल्यांची जी जबाबदारी होती ती कान्होजी आंग्रेंकडे आणि त्यांच्या पुढे त्यांच्या मुलाकडे, आणि अशी पुढे ती पास ऑन झाली. आणि त्यामुळे आपले जे पहिले नेव्हल चीफ आहेत मराठा नेव्हीचे, कान्होजी आंग्रे, त्यांचा आपल्याला जिथे तिथे ह्या किल्ल्यावर पण आणि इतरही महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यांवरती आपल्याला त्यांचं नाव, पुतळा, काही ना काहीतरी त्यांच्या स्मृतीत आपल्याला बघायला मिळतं.